मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या घराण्यातच ही संगीताची लोकसंगीताची परंपरा होती आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याकडे वळालात. पण तुम्ही इकडे यायचं कधी ठरवलं? इकडे तसा मी 2006 साली आलो. पण मुळामध्ये मी गावगाड्यामध्ये जे तमाशे व्हायचे, माझं शिक्षण चालू असताना घरची परिस्थिती थोडीशी नाजूकच होती, आर्थिक परिस्थिती. त्या काळामध्ये आपलं शिक्षण जर करायचं असेल तर कुठला तरी मार्ग आपल्याला अवलंबायला पाहिजे आणि त्यामुळे तमाशा हे एक जवळचं साधन माझ्यासाठी होतं, कारण माझ्या वडिलोपार्जित तमाशा होता. मग आम्ही नारायणगाव असेल किंवा आमच्या मराठवाड्यामध्ये जो तमाशा व्हायचा, हरिभाऊ आणवीकर त्यांची मुलं किंवा भिका भीमा सांगवीकर, त्या हिराबाई मला जीव लावायच्या खूप. यांच्याबरोबर मी तमाशातून जायचो. त्यावेळेला ताईची कधीमध्ये भेट होत असायची आणि अशा या तमाशाच्या बैलगाडीतून वावरत असताना शिक्षण काय घ्यायचं, तर ग्रॅज्युएशन नंतर मला असं वाटलं की आपण औरंगाबादला नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घ्यावं. आणि नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेत असताना तिथे असंही कळालं की स्पेशलायझेशन आहे, ऐच्छिक विषय लोककला आहे. वा. आणि लोककला हा माझ्या कंठात आणि माझ्या देठात हा लहानपणीच ते बाळकडू मला मिळाल्यामुळे मी माझं स्पेशलायझेशन लोककला घेतलं आणि त्यातच मी PhD सुद्धा केली. वा 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 वा. काय महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजासुद्धा बदलत असतो. इथल्या विधी, क्रिया, यातुक्रिया, यात्रा, परंपरा, महोत्सव, उत्सव हे सगळे बदलताना आपल्याला दिसतात. परंतु देवता त्याच आहेत. काही शक्ती देवता आहेत, काही कुळदेवता आहेत, काही बा देवता आहेत, काही ई देवता आहेत. ज्या ई देवता आहेत त्या 3.5 शक्तिपीठामध्ये बंदिस्त झालेल्या आहेत. म्हणजे तुळजाभवानी असेल, रेणुका असेल, कोल्हापूरची अंबाबाई, महालक्ष्मी असेल, अशा ह्या 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर लोकांना परिचित आहे. आणि घरामध्ये जेव्हा मंगल कार्य संपन्न होतं तेव्हा या गोंधळाने सुरुवात केली जाते. अन देवा मया, अरे मया, अरे मया माय बापा, हे मूषक वाहन सुख सजणारे गणपती, हे गजवधना आणि गजानना, गौरीच्या नंदना रे गणपती गजवदना, 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 देवा गजवदना, अन लाल शेंदुरल्याला, हे लाल शेंदुरल्याला रे गणपती गजवदना, गजवदना, देवा गजवदना, हे गजवदना. अहो गोंधळी बुवा म्हणले, काय म्हणले गोंधळी अहो बुवा? परंपरेप्रमाणे गण झालेला आहे म्हणले. परंपरेप्रमाणे गण झालेला आहे. पण मी म्हणतो गोंधळी बुवा, हं. हा गोंधळ हं. कुठं आणि कशासाठी घातला जातो हो? अहो 3.5 शक्तिपीठाचा अंबाबाईचा गोंधळ महाराष्ट्रात घालण्याची प्रथा सर्वदूर आहे. बरोबर आहे म्हणले. ज्या घरामध्ये मंगल कार्य संपन्न होत असेल बरोबर आहे. तिथे हा गोंधळ घातला जातो. बरोबर आहे. कुळधर्म कुळाचाराचा हा गोंधळ बरोबर आहे. आज आपण हवा युद्धाच्या या स्टेजवर करत आहोत. बरोबर आहे. जेणेकरून हा कार्यक्रम, या कार्यक्रमाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. बरोबर आहे. आणि सर्वदूर परदेशापर्यंत मराठी जनाला हा कार्यक्रम पाहायला मिळावा. बरोबर आहे. म्हणून आज आपण या स्टेजवरती अंबाबाईचा 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ घालत आहोत. तर आईला काय म्हणायचं? काय म्हणायचं? आई तू तुझा गड सोडायचा सोडायचा आणि या भोळ्या भक्ताला या मंचावरती आशीर्वाद देण्यासाठी बरोबर यायचं. आहे. मग आई येणार तरी कशी? कशी? अहो ही अशी. ही अशी. आणि आई गंगाबाई हा केला माझ्या धाव, आई गंगाबाई हा केला माझ्या धाव, आणि भरलाय तुझा मान आई गोंधळाला यावा. भरलाय तुझा माराई गोंधळाला यावं, भरलाय तुझा माराई गोंधळाला यावं. सारे सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटावलं, साडीनं जोडीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटावलं, हे आईला नटावलं, देवीला पंक्तीत बसा
आता मला यायचंय सुरेखाजी तुमच्याकडे. पारंपरिक जी लावणी असते किंवा तमाशा आहे, या लावणी प्रकाराकडे तुम्ही कधी वळालात आणि तुमची सुरुवात कशी झाली होती? माझी सुरुवात माझ्या वडिलांचा तमाशाचा फड होता. असाच बैलगाडीचा. बरं. पुण्यामध्ये यात्रा जत्रामध्ये ते तमाशे करायचे. आम्ही 6 बहीण भावंड आणि वडील आई आणि माझे आजी आजोबा पण कलावंत होते. वा. तर त्यांच्या संगती फिरता फिरता आईनी मला शाळेत टाकलं नाही आणि वडिलांनी पण मला शाळेत टाकलं नाही. त्यांच्यासोबतच मी राहिले आणि वयाच्या 8व्या वर्षी मी स्टेजवरती उभी राहिले. माझे वडील पुण्याचे हमाल होते, पुणा स्टेशनचे. आणि तमाशा करायला लागलो. कुणाचं ऑर्केस्ट्रा वगैरे अशा नाटकातनं कामं, कथाकलेच्या कांद्यामध्ये निळूभाऊंबरोबर करायचे. पुन्हा फक्कड बाजीराव अशी नाटकं करायचे. आणि 1च महिना सीझन करायचे. घरी बसायचो. तिथून पुढे मग लावणी. 1998ला जो माझा पहिला नंबर आला यशवंतराव चव्हाणला. हो. आणि तिथून पुढं जो नटरंगी नार आणि तिथून पुढे मग 16,000 देखणी, माया जाधव आणि मी. वा. आणि खास महिलांसाठी सुद्धा तुम्ही लावणी करता. हा, महिलांसाठी पण 1001 प्रयोग केले अख्ख्या महाराष्ट्रात. वा 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 वा. काय करायच्या बायका नाकं मुरडायच्या, पुरुष लोकांना कार्यक्रमाला येऊ द्यायचे नाही. पण मी सांगायचे स्टेजवरती की लावणी ही पायापासून डोक्यापर्यंत झाकलेली आहे. तर उद्या तुम्ही तुमच्या बायकोला, मुलांना, सगळ्यांना फॅमिली सहित हा कार्यक्रम बघण्यासारखा आहे. सगळ्यांना आता तुम्ही एकट्यांनी बघितलाय, पण पुढच्या वेळेस तुमच्या कुटुंबांना घेऊन यायचं असं मी स्टेजवरती बोलायचे. वा. तुम्ही म्हटलं की 2 गाणी तर फारच आठवतात, म्हणजे नवीन पिढीला सुद्धा ती माहितीच आहे. तोंड पाठ आहेत जे एंट्री लाईक तुम्ही घेतलं, या रावजी. हा. आणि दुसरं म्हणजे पिकल्या पानाचा. तर आम्ही खूप स्वार्थी आहोत या गावातले लोक. आम्हाला त्याचीही एक झलक इथेच बसल्या बसल्या जर ऐकायला मिळाली हा, तर खूप मजा येईल. आणि ती एक अदाकारी जी माझी खूप विनंती आणि इच्छा आहे, ते जे तुम्ही करता ना, लागला का बाण, तो बाण खरं तर आम्हाला आज टोचून घ्यायची खूप इच्छा आहे. मग मला बाण मारावं लागेल. मारा ना, मला मारलं तरी चालेल. आजच्या दिवस मी पेशंट. दरबार जुना हंड्या झुंबर नवा मध्यान रातीला मध्यान रातीला लावा अत्तर दिवस. वा वा. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.